Hello students, in last video we have finished our 7th chapter motion, force and work. Now we are going further to the 8th chapter, that is static electricity. You are familiar with the words static and electricity. Static means stationary, static म्हणजे स्थिर आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युत. या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर चला लेट्स रिकॉल. यामध्ये तुमचं पूर्वज्ञान म्हणजे तुम्ही इयत्ता 6 म्हणजे 6वीला असताना जे काही शिकलात ते आपल्याला पुन्हा आठवायचं आहे. तर त्यात विचारलं आहे, डू यू हॅव एक्सपिरियन्स्ड ऑफ द इन्स्टन्सेस गिवन बिलो अँड व्हॉट इज द कॉज ऑफ दीज इफेक्ट्स. तुम्हाला खाली दिलेले इन्स्टन्सेस म्हणजे घटना तुम्ही अनुभवलेल्या आहेत का, आणि त्यामागचं कॉज म्हणजेच कारण काय आहे. हे जे परिणाम खालच्या उदाहरणांमध्ये घडून येणार आहेत त्यामागचं कारण काय आहे. तर चला, पहिला जो काही एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे ते आहे, अ प्लास्टिक कॉम और रूलर रब्ड ऑन ड्राय हेअर अट्रॅक्ट पीसेस ऑफ पेपर. एक प्लास्टिकचा कॉम म्हणजे कंगवा, तो रब केला म्हणजेच घासला कोरड्या केसांवरती, ड्राय हेअर, अँड तर तो काय करतो, इट अट्रॅक्ट पीसेस ऑफ पेपर. आपण कागदाचे बारीक बारीक कपटे केले आणि प्लास्टिकचा कंगवा घेऊन तो कोरड्या केसांवरती घासला आणि त्या कागदाच्या बारीक कपट्यांजवळ जर नेला तर आपल्या असं लक्षात येतं की ते कागदाचे बारीक कपटे ते ह्या प्लास्टिक कॉमकडे म्हणजे कंगव्याकडे आकर्षिले जातात. तुम्ही गंमत म्हणून हा प्रयोग अनेकदा केलेला असेल. त्यानंतर या ठिकाणी सेकंड जे एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन. पॉलिस्टर हा एक कापडाचा प्रकार आहे आणि किंवा धाग्याचा प्रकार आहे. तर त्या पॉलिस्टरच्या पडद्यापासून अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा तुम्ही जर तिथून गेलात, इट गेट अट्रॅक्टेड टुवार्ड्स अस, तर तो आपल्याकडे आकर्षिला जातो. तिसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे, इफ वी रब अ ब्लँकेट अँड with our hands and take it near metal object, a spark is seen in the dark. आपण जर का एखादी ब्लँकेट म्हणजे रग किंवा लोकरी जी ब्लँकेट असते ती घेतली आणि तिच्यावर आपले हात घासले आणि नंतर तेच हात इतर कुठल्या वस्तूला न लावता एखाद्या मेटल म्हणजे धातूच्या वस्तूजवळ नेले तर तिथे आपल्याला आपल्या बोट आणि ती धातूची वस्तू यांच्यामध्ये बारीक ठिणग्या पडलेल्या दिसतील. डू यू नो ऑफ अदर सच इन्स्टन्सेस. तुम्हाला अजून काही असे इन्स्टन्सेस माहिती आहेत का. तर हे का घडून येतं, तर या सर्वाचं उत्तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये दडलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला खाली आहे. इलेक्ट्रिक चार्जमध्ये बघूया आपण. व्हॉट do the above observations tells us. These examples are just glimpses of the electric charge. हे एक्झाम्पल्स जे आहेत हे एक इलेक्ट्रिक चार्जची एक झलक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जच्या परिणामामुळे हे एक्झाम्पल्स घडून येतात. दॅट ऑल ऑब्जेक्ट्स इन आवर सराउंडिंग्स होल्ड इन अबुंडन्स. आपल्या सभोवतालच्या सगळ्या ऑब्जेक्टमध्ये हा इलेक्ट्रिक चार्ज अबुंडन्स म्हणजे विपुल प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामावलेला आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इवन इन आवर बॉडीज. इलेक्ट्रिक चार्ज हा आपल्या बॉडीजमध्ये सुद्धा स्टोअर केला जातो. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ minute or very tiny particles. Electric charge is an intrinsic property of these particles. आता आपण इयत्ता 5वीपासून पाहत आलो आहे की सगळे सबस्टन्सेस हे एकदम सूक्ष्म कणांचे बनलेले आहेत आणि या सूक्ष्म कणांचा अविभाज्य गुणधर्म आहे
इंट्रिन्सिक प्रॉपर्टी म्हणजेच अविभाज्य गुणधर्म आहे काय की इलेक्ट्रिक चार्ज, या कणांमध्ये इलेक्ट्रिक चार्ज असतो. इट इज ऑलवेज इन हिडन स्टेट, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे हा कायम हिडन स्टेटमध्ये असतो, म्हणजेच लपलेल्या स्वरूपामध्ये असतो. आता याचं कारण काय आहे, तो असा उघड आपल्याला लगेच लक्षात काय येत नाही. दिस इज बिकॉज टू अपोजिट टाईप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दीज सबस्टन्सेस. त्याचं कारण असं आहे की दोन विरुद्ध प्रकारचे इलेक्ट्रिक चार्ज, आता हे दोन विरुद्ध प्रकार म्हणजे कोणकोणते? इलेक्ट्रिक चार्जचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज. तर हे दोन विरुद्ध प्रकारचे इलेक्ट्रिक चार्ज हे एखाद्या वस्तूमध्ये, ऑब्जेक्टमध्ये बॅलन्स प्रमाणामध्ये किंवा इक्वल नंबरमध्ये असतात. इक्वल नंबर म्हणजेच समान संख्येने असतात. अँड इन ऑल दीज सबस्टन्सेस when the positive and negative charge of all these substances are balanced, the object is neutral. आता इथे काय घडतं की पॉझिटिव्ह चार्जेसची संख्या किंवा पॉझिटिव्ह चार्जेस असलेल्या पार्टिकल्सची संख्या आणि निगेटिव्ह चार्जेस असलेल्या पार्टिकल्सची संख्या ही समान भरते आणि त्यामुळं तो ऑब्जेक्ट हा न्यूट्रल बनतो. ते दोन्ही एकमेकांना न्यूट्रल बनवतात. दॅट इज आय ई म्हणजे दॅट इज म्हणजे मागे जे वाक्य दिलेलं असतं आय ईच्या, त्या वाक्याचा अधिक स्पष्टीकरण त्याच्या पुढे दिलेलं असतं. दॅट इज देर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. त्यामुळं ऑब्जेक्टवर कुठलाही प्रभावी असा चार्ज राहत नाही. इफ दिस चार्जेस आर नॉट बॅलन्स द ऑब्जेक्ट इज सेट टू बी चार्ज. आणि जर का हे चार्जेस हे बॅलन्स नसतील तर आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्ट हा काय आहे, चार्ज आहे, ऑब्जेक्टवर इलेक्ट्रिक चार्ज आहे. तर मग असं केव्हा घडतं, त्यासाठी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज करून बघायच्या आहेत. तुम्ही घरी करून बघू शकता. अगदी सोपे त्यासाठी लागणाऱ्या पदार्थ अगदी सोपे आहेत. परंतु इथे लक्षात घ्या, फक्त दिलेले पदार्थ वापरूनच त्या गोष्टी करायच्या आहेत आणि पालकांच्या मार्गदर्शनाखालीच हे प्रयोग करायचे आहेत, पालकांच्या उपस्थितीतच करायचे आहेत. तर ट्राय दिस. हाऊ वुड टू चार्ज्ड ऑब्जेक्ट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. दोन चार्ज असलेले ऑब्जेक्ट एकमेकांशी काय करतात किंवा त्यांची इंटरॅक्शन, आंतरक्रिया एकमेकांशी काय असते. तर पहिली ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. रब वन एंड ऑफ ग्लास रॉड अगेन्स्ट सिल्क क्लॉथ. एक ग्लास रॉड म्हणजेच काचेचा दांडा घ्या आणि त्या काचेचा दांडा हा सिल्क क्लॉथ म्हणजे रेशमी वस्त्रावर घासा. आता इथे पदार्थांच्या जोड्या लक्षात ठेवा. काचेचा दांडा कशावर घासायला सांगितला आहे? रेशमी वस्त्रावर. ग्लास रॉड अगेन्स्ट सिल्क क्लॉथ. ड्यू टू रबिंग ऑफ अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. आता ह्या दोन्ही गोष्टींच्या एकमेकाशी झालेल्या घर्षणामुळं एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर काही प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात इलेक्ट्रिक चार्ज हा ट्रान्सफर होतो. ॲज अ रिझल्ट बोथ द ऑब्जेक्ट्स विल बिकम समव्हॉट चार्ज. आणि ॲज अ रिझल्ट परिणामस्वरूप दोन्ही ऑब्जेक्ट्स जे आहेत ते काय होतील, काही प्रमाणामध्ये चार्ज होतील. नाव चार्ज अनादर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर सस्पेंडेड रॉड. पुन्हा दुसरा एक रॉड घ्या. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, सस्पेंड दिस रॉड फ्रीली इन एअर. हा जो रॉड आहे हा तुम्हाला फ्रीली सस्पेंड करायचा आहे. सस्पेंड म्हणजे लटकवणे. तो हवेमध्ये फ्रीली सस्पेंड करा. आणि कशाच्या साह्याने? विथ द हेल्प ऑफ थ्रेड, दोऱ्याच्या साह्याने तो हवेमध्ये फ्रीली सस्पेंड करा.
या ठिकाणी फिगर दिलेली आहे. हा आपल्याला पहिल्या फिगरमध्ये दिसतोय. ग्लास रॉड काय केलेला आहे, वरून धाग्याने फ्रीली सस्पेंड केलेला आहे. आता अनादर रॉड, दुसरा रॉड जो तुम्ही घेतला तो पुन्हा सिल्क क्लॉथशी काय करायचा आहे, रब करायचा आहे. मग पुन्हा सिल्क क्लॉथ आणि रॉड दोन्हीही काय होतील, इलेक्ट्रिकली चार्ज होतील. आता नाव चार्ज अनादर ग्लास रॉड इन द सेम मॅनर अँड ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. आता तो चार्ज झालेला रॉड जो आहे तो या ठिकाणी या बी फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं आहे की अगोदर जो काय सस्पेंडेड रॉड आहे त्याच्या जवळ न्यायचा आहे. त्याला टच नाही करायचा, पण जवळ न्यायचा आहे. तर काय दिसून येतं, नाव व्हॉट इंटरॅक्शन डू यू सी. द टू रॉड्स आर पुल टुवर्ड्स ईच अदर. आता इथे एक लक्षात घ्या, हे पुल नाही होत, तर द टू रॉड्स पुश ईच अदर अवे. हे जे दोन रॉड्स आहेत हे एकमेकांना दूर लोटतील. पुश अवे यालाच आपण रिपल्शन असं सुद्धा म्हणतो. काय, रिपल्शन म्हणजे थोडक्यात काय करणे, एकमेकांपासून दूर लोटणे. अट्रॅक्शनच्या विरुद्धार्थी शब्द आहे रिपल्शन. द टू रॉड्स पुश ईच अदर अवे. आता हा प्रयोग इथे झाल्यानंतर आता आणखी काही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. नाव टेक अ प्लास्टिक रॉड. आता प्लास्टिक रॉड घ्यायचा आहे. रब वन ऑफ इट्स एंड्स अगेन्स्ट वुलन क्लॉथ. आता काय काय कोणत्या कोणत्या पदार्थांची जोडी वापरायची बघा. प्लास्टिक रॉड जो आहे हा प्लास्टिक रॉड वापरायचा आहे आणि या प्लास्टिक रॉडसोबत तुम्हाला वापरायचं आहे वुलन क्लॉथ. आता हे वुलन क्लॉथ म्हणजे लोकरी वस्त्र. आता हे दोन्ही रब केल्यानंतर ब्रिंग दॅट एंड नियर द सस्पेंडेड रॉड. आता जो ऑलरेडी आपण जो काही ग्लास रॉड सिल्क क्लॉथवर रब करून सस्पेंड केलेला आहे म्हणजे लटकवलेला आहे, त्याच्या जवळ हा प्लास्टिक रॉड न्यायचा आहे. तर मग काय दिसतं, द टू रॉड्स आर पुल टुवार्ड्स ईच अदर. तर तेव्हा आपल्याला असं दिसतं की दीज टू रॉड्स पुल टुवार्ड्स ईच अदर. ही दोन्ही रॉड्स हे एकमेकांच्या जवळ म्हणजेच थोडक्यात एकमेकांना आकर्षित करून घेतात. आता व्हॉट डिड यू फाइंड इन द फर्स्ट एक्सपेरिमेंट. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय दिसून येतं, टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस. आता इथे एक एक्सप्लेन करतो मी. सिमिलर चार्जेस, पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण दोन्ही वेळा ग्लास रॉड वापरले आणि दोन्ही ग्लास रॉड हे आपण सिल्क क्लॉथवरच रब केले. म्हणजेच दोन्ही ग्लास रॉडवरती सेम टाईपचा इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप झाला. दोन्ही ग्लास रॉडवर काय झालं, सेम टाईपचा इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप झाला. म्हणजेच दोघांमध्ये सेम टाईप म्हणजे लाईक चार्जेस होते. आणि त्यावरून असं लक्षात येतं की द टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे. धिस इज कॉल्ड रिपल्शन. इथे आपल्याला रिपल्शनची डेफिनेशन मिळाली बा टू रॉड्सपासून. तर धिस इज कॉल्ड रिपल्शन. नोटबुकमध्ये तुम्ही ती नोट डाऊन करायची आहे. त्यानंतर we learn from the second experiment that rods carrying opposite types of charges get pulled towards each other. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केले, वस्तू कोणत्या ऑब्जेक्ट्स कोणते वापरले, तर सिल्क क्लॉथने घासलेला ग्लास रॉड आणि त्याच्या जवळ नेला आहे वुलन क्लॉथने घासलेला प्लास्टिक रॉड. म्हणजेच दोन्हीवर अपोजिट चार्जेस तयार झालेले आहेत आणि ते एकमेकांना काय करतात, दे पुश अवे. काय करतात, पुश अवे नाही तर पुल टुवार्ड्स ईच अदर. आता इथे आपण पुन्हा एकदा बघूया, रॉड्स
कॅरिंग या ठिकाणाहून पुन्हा एकदा रॉड्स या शब्दापासून रॉड्स कॅरिंग opposite type of charges get pulled towards each other. This is called attraction. ही झाली अट्रॅक्शनची डेफिनेशन. रिपल्शन आणि अट्रॅक्शनचे डेफिनेशन तुम्हाला एकाच पॅरेग्राफमध्ये मिळालेले आहेत. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. जी काही अपोजिट चार्जेस असलेले रॉड्स आहेत ते एकमेकांकडे आकर्षिले जातात, पुल टुवार्ड्स इच अदर, ओढले जातात एकमेकांकडे, त्यालाच ॲट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण असं म्हणतात. खाली एका ओळीमध्ये आपल्याला एका सायंटिस्टची माहिती दिलेली आहे. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम द इलेक्ट्रिक चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या सायंटिस्टने चार्जेसला, इलेक्ट्रिक चार्जेसला, हे जे दोन वेगवेगळे चार्जेस आहेत त्यांना पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज अशी नावं दिली. चला पुढे जाऊया आणि त्याची साईन्स पण लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्जचा साईन प्लस असा आहे, निगेटिव्ह चार्जचा साईन मायनस असा आहे. आता इथे व्हॉट इज द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन काय आहे? ओरिजिन म्हणजेच मूळ कशात आहे. तर अगोदर आपल्याला आपण 6वीला 6th स्टँडर्डला शिकलेल्या काही गोष्टी आठवून बघूया. All substances are made up of particles and these particles are ultimately made up of very tiny atoms. सगळे सबस्टन्सेस हे पार्टिकल्स म्हणजे कणांचे बनलेले असतात आणि हे सगळे कण हे अगदी टायनी ॲटम्स म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म अशा अणूंपासून बनलेले असतात. वी शॅल बी लुकिंग ॲट द डिटेल्स ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर लॅटर. आता ते जे अणूची संरचना आहे ती आपण नंतर बघणार आहोत. बट ॲट दिस स्टेज म्हणजे या टप्प्यावर इट इज सफिशियंट टू नो दॅट ईच ॲटम कंटेन स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज अँड मूव्हिंग निगेटिव्ह चार्जेस. तर इथे आपल्याला स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज आणि मूव्हिंग निगेटिव्ह चार्जेस याबद्दलच माहिती फक्त आपण या टप्प्यावर घेणार आहोत. दीज टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता एक लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो. दोन प्रकारचे चार्जेस ॲटमवर असतात, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस. त्याच्यातले पॉझिटिव्ह चार्जेस हे स्टेशनरी असतात म्हणजेच स्थिर असतात. तर निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते काय आहेत? मूव्हिंग आहेत. मूव्हिंग म्हणजे ते एका वस्तूवरून, एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर किंवा एका कणावरून दुसऱ्या कणावर जाऊ शकतात. मात्र पॉझिटिव्ह चार्जेस हे काय आहेत? स्टेशनरी आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा कुठल्याही दोन गोष्टींचं फ्रिक्शन आपण करू, एकमेकांवर घासू, तेव्हा त्या वस्तूवरचे पॉझिटिव्ह चार्जेस हे तिथेच राहणार. मात्र त्यापैकी एका वस्तूवरचे, एका ऑब्जेक्टवरचे निगेटिव्ह चार्जेस हे दुसऱ्या ऑब्जेक्टवर जाणार. ठीक आहे. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स विच मीन्स दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. देन हाऊ डू ऑब्जेक्ट्स बिकम इलेक्ट्रिकली चार्ज. सगळेच ॲटम्स हे जर का सगळे ऑब्जेक्ट हे ॲटमचे बनलेले आहेत तर त्यामुळंच ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. मग इलेक्ट्रिक चार्ज त्यावर कसा डेव्हलप होतो तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम्स गेट डिस्टर्ब. काही कारणामुळं इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम्समधील जो बॅलन्स आहे, बॅलन्स याचा अर्थ आपण घेऊया समतोल. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो, एक पदार्थ, एक ऑब्जेक्ट आहे समजा, त्या ऑब्जेक्टचा ॲटममध्ये, प्रत्येक ॲटममध्ये 6 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि 6 निगेटिव्ह चार्ज आहेत. म्हणजे दोन्हींची संख्या काय झाली? इक्वल झाली. 6 पॉझिटिव्ह चार्जेस, 6 निगेटिव्ह चार्जेस, दोन्हींची संख्या इक्वल झाली. म्हणजेच काय झाले? तिथे बॅलन्स झाले. म्हणजेच तो काय झाला? ॲटम न्यूट्रल झाला आहे. पण काही कारणामुळं
त्यांच्यामधला बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकतो. कोणत्या कारणामुळं? त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, when certain objects are rubbed against each other, the negatively charged particles on one object go to the other object. जेव्हा सर्टन ऑब्जेक्ट्स म्हणजे विशिष्ट पदार्थ, मी असं म्हणेल की विशिष्ट पदार्थांच्या जोड्या या एकमेकांवर घासल्या जातात. इथे सर्टन ऑब्जेक्ट शब्दाला फार महत्त्व आहे. इथे कुठलेही दोन हाताला लागतील असे पदार्थ घेऊन चालत नाही. तर सर्टन ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट ईच अदर. द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट गो टू द अदर ऑब्जेक्ट. जेव्हा एखाद्या पदार्थावरील निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ते घासल्यानंतर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स हे दुसऱ्या पदार्थावर जातात. The object to which they go becomes negatively charged due to an excess of negatively charged particles. आता ते ज्या ऑब्जेक्टवर गेले त्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्जेसची संख्या वाढणार. काय होणार? त्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्जेसची संख्या काय होणार? वाढणार. आता इथे 8.2 ही जी फिगर आहे, ही फिगर आपण बघूया. या फिगरमधून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता समजा हा न्यूट्रल ॲटम आहे या ठिकाणी. हा पहिला जो ॲटम जो दिलेला आहे, हे पहिले दोन्ही ऑब्जेक्ट जे दिलेले आहेत इथे, हे काय आहेत? न्यूट्रल आहेत. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन किती आहेत? 3. निगेटिव्ह साईन आहेत 3. दोन्ही ऑब्जेक्टवर 3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह. ठीक आहे. आता इथे काय केलं? आता हा दुसरा टप्पा त्याचा. इथे काय केलं आहे? त्याच्यावर त्याचं फ्रिक्शन केलं आहे ह्या दोन्ही ऑब्जेक्टचं. तर ह्या दोन्ही ऑब्जेक्टचं फ्रिक्शन केल्यावर काही निगेटिव्ह चार्जेस या एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टवर गेले. म्हणजेच इथल्या निगेटिव्ह चार्जेसची संख्या काय झाली? वाढली. मग आता बॅलन्स राहिला का? नाही राहिला. आता मग बघूया, मधली फिगर बघूया आपण. इथे इथं काय संख्या काय झाली बघूया. चला आता इथे हा जो येलोइश कलरचा किंवा ब्राउनिश कलरचा ऑब्जेक्ट दिसतोय, इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत 3 आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या आहे 5. म्हणजे कोण भारी भरलं, कोण जास्त भरलं? निगेटिव्ह चार्जेस. म्हणजे या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. आता हा जो व्हाईट कलरचा ऑब्जेक्ट दिसतो, ह्याच्यावरून निगेटिव्ह चार्जेस त्या कलरफुल ऑब्जेक्टवर गेलेले आहेत. त्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज एकच शिल्लक राहिला आणि पॉझिटिव्ह मात्र आहे तिथेच आहे. पॉझिटिव्ह नेहमी स्टेशनरी असतात. मगाशीच सांगितलं, स्थिर असतात, ते जागा बदलत नाही. म्हणजेच आता इथे निगेटिव्ह चार्ज एकच राहिला, पॉझिटिव्ह मात्र 3. म्हणजे पॉझिटिव्हचं पारडं भारी भरलं. म्हणजेच प्रभावी कोण झाला? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून या व्हाईट कलरच्या ऑब्जेक्टवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. म्हणजेच अशा पद्धतीने कुठल्याही दोन ऑब्जेक्टच्या फ्रिक्शनमुळे त्यावरती चार्जेस काय होत असतात? डेव्हलप होत असतात किंवा क्रिएट होत असतात. आता तुम्हाला आणखी काही अजून समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत किंवा ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. मटेरियल्स दिलेलं आहे ट्राय दिसमध्ये. काय काय आहे? पेपर आहे, कागद, पॉलिथिन म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी असते ना तुमची, त्याला म्हणतो पॉलिथिन. नायलॉन क्लॉथ, नायलॉनचा कपडा. कॉटन क्लॉथ, सुती कपडा. सिल्क क्लॉथ, रेशमी वस्त्र किंवा रेशमी कपडा. आता प्रोसिजर, कृती काय करायची? फर्स्ट टेक द ऑब्जेक्ट्स मेन्शन्ड इन द चार्ट नियर सम स्मॉल पीसेस ऑफ पेपर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. तर दिलेले जे काही प्रत्येक वस्तू आहे पहिल्या ह्याच्यामध्ये मटेरियलमध्ये दिलेली, ती कागदाच्या बारीक कपट्यांजवळ एक एक करून न्या आणि पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट होतात का हे त्यामध्ये बघा. आता इथे काही कशावरही ते रब करायला सांगितलेले नाहीत.
त्यामुळं त्यावर इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होईल का? नाही होणार, अजिबात होणार नाही. कारण इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होण्यासाठी फ्रिक्शन होणं गरजेचं आहे. मग इथे प्रत्येक याच्यात जो काही दुसरा आणि तिसऱ्या कॉलमला प्रश्न विचारलेले आहेत, वेदर पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड, यस ऑर नो, प्रत्येक ठिकाणी नो येईल. डज द ऑब्जेक्ट गेट चार्ज, तिथे सुद्धा काय येईल? नो येईल. आता हाच प्रयोग पुन्हा दुसऱ्या पद्धतीने करायचा आहे. इथे आपल्याला हे जे काही 6 ऑब्जेक्ट दिलेले आहेत, हे 6 ऑब्जेक्ट पुन्हा टेबल ड्रॉ करा. हे 6 ऑब्जेक्ट एखाद्या मटेरियलवर घासून पाहायचे आहेत. म्हणजे समजा तुम्ही घ्या, रबर घ्या किंवा वुलन क्लॉथ घ्या किंवा सिल्क क्लॉथ घ्या आणि इथे लिहायचं मग मटेरियल यूज्ड फॉर रबिंग. मग इथे तुम्ही लिहिणार, समजा तुम्ही मटेरियल घेतलं सिल्क क्लॉथ किंवा वुलन क्लॉथ, तर इथे लिहायचं वुलन क्लॉथ. बरं, मग बलून वुलन क्लॉथवर घासायचा आणि मग कागदाच्या बारीक कपड्यांजवळ नेऊन पाहायचा, ॲट्रॅक्ट होतात का? होत असतील तर इथे येस येणार. आणि डज द ऑब्जेक्ट गेट चार्ज, तिथे सुद्धा येस येणार. समजा बॉलपेन रिफिलवर तुम्ही घासलात, जर का अट्रॅक्ट झाले नाही पीसेस तर इथे नो येणार. डज द ऑब्जेक्ट गेट चार्ज, इथे पण काय येणार? नो येणार. अशा पद्धतीने हा टेबल काय करायचा आहे, तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मटेरियल कोणतं यूज करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला एक गोष्ट अशी वाटेल की पेपर स्क्रॅप किंवा पेपरचे टायनी पीसेसच आपण प्रयोगामध्ये अट्रॅक्शनसाठी का यूज करायचे? तर त्याचं रिझन आहे की हा जो इलेक्ट्रिक चार्ज फ्रिक्शनमुळे डेव्हलप होणारा असतो, हा खूप वीक असतो आणि त्याचं कार्य आपल्याला दिसून येण्यासाठी खूप हलके असे तुकडे वापरावे लागतील. म्हणून आपण कागदाचे खूप बारीक तुकडे करून त्यावरती हा एक्सपेरिमेंट करत असतो किंवा एखादे थर्मोकोलचे बॉल्स वगैरे यूज करून हा एक्सपेरिमेंट करत असतो. ठीक आहे. तर पुढे ऑलवेज रिमेंबर, each atom is electrically neutral. It has equal amount of positive and negative charges. प्रत्येक ॲटम हा काय आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे आणि या इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटमवर इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस असतात. म्हणजे सारख्याच प्रमाणात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असतात. इफ फॉर सम रिझन द निगेटिव्ह चार्जेस डिक्रीजेस, द ॲटम बिकम पॉझिटिव्हली चार्ज. काही कारणामुळं निगेटिव्ह चार्जेस डिक्रीज झाले, म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस कमी झाले, तर ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि ते निगेटिव्ह चार्जेस ज्या ॲटमवर गेले तो ॲटम निगेटिव्हली चार्ज होतो. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक क्वेश्चन आहे, डू ऑल द ऑब्जेक्ट्स गेट चार्ज बाय रबिंग? सगळे ऑब्जेक्ट्स हे रबिंगने चार्ज होतात का? तर याचं उत्तर नक्कीच नाही आहे, कारण इथे तुम्हाला विशिष्ट पदार्थांच्याच जोड्या वापराव्या लागतात इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप करण्यासाठी. लेट्स गो फर्दर. पेज 53वर जाऊया. डू यू नो about 2500 years ago, Greek scientist named Thales found that feathers get attracted towards a rod of yellow colored amber which had been rubbed against woolen cloth. जवळपास 2500 वर्षापूर्वी एक ग्रीक सायंटिस्ट जो आहे थेल्स, त्याला असं लक्षात आलं की फिदर्स म्हणजेच पक्ष्यांची पिसं जी आहेत, त्या पक्ष्यांच्या पिसांना, इथे लक्षात घ्या, पक्ष्यांचे पीस आणि पंख यामध्ये फरक आहे. पंख म्हणजे विंग्स आणि पिसे म्हणजे फिदर्स. फिदर्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ रॉड ऑफ येलो कलर्ड ॲम्बर. एक पिवळसर रंगाचा राळेचा दांडा जो आहे
त्याला जर का वुलन क्लॉथवर घासलं तर त्याकडे पक्ष्यांची पिसे आकर्षिली जातात. पक्ष्यांची पिसेसुद्धा खूप हलकी असतात. आता ॲम्बर नावाच्या पदार्थावर त्या राळेच्या दांड्यावर हा प्रयोग त्याने केला होता. म्हणून काय झालं की ॲम्बर इज कॉल्ड इलेक्ट्रॉन इन द ग्रीक लँग्वेज. ॲम्बरला ग्रीक लँग्वेजमध्ये इलेक्ट्रॉन असं म्हणतात त्या पदार्थाला. त्या पिवळ्या राळेच्या दांड्याचा जो पदार्थ होता त्याला इलेक्ट्रॉन असं म्हणतात ग्रीक भाषेमध्ये. देअरफोर दिस प्रॉपर्टी ऑफ ॲम्बर टू अट्रॅक्ट थिंग्स वॉज नेम्ड इलेक्ट्रिसिटी. त्यामुळं त्या इलेक्ट्रॉन शब्दावरून या गुणधर्माला की अट्रॅक्ट करून घेण्याचा जो गुणधर्म आहे स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेसचा, त्याला इलेक्ट्रिसिटी असं नाव देण्यात आलं आणि अजूनही आपण त्याला इलेक्ट्रिसिटी हेच नाव देतो. बाय थॉमस ब्राउन इन 1646 AD. आता हे नाव जे दिलं ते थेल्सने नाही दिलं तर थॉमस ब्राउन याने 1646 AD ॲनो डोमिनी म्हणजेच इसवी सन 1646मध्ये त्याने हे नाव दिलं. तर ठीक आहे, आजच्या पुरता आपण एवढाच भाग पाहणार आहोत. यानंतर पुढे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी वगैरे भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. टिल देन, बाय बाय.